हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज आम्ही सगळेजण चाललो आहोत हॉनोलुलू हवाईला आणि आता आम्ही बसलो सॅन फ्रान्सिस्को एअरपोर्टवर. आता आमची अर्धा तासात फ्लाईट आहे आणि ही फ्लाईट डिरेक्टली हॉनोलुलूला पोचते. युनायटेड एअरलाइन्सची फ्लाईट आहे. तर मी तुम्हाला खूप अपडेट्स देणार आहे. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप काही बघायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून्ड. हॅलो एव्हरीवन. आता आम्ही आलो आहोत बसमध्ये आणि आता आम्ही जातो आहे बॅगेज क्लेमकडे. आता बॅगेज क्लेमकडे जाऊन मग आम्ही बॅग्स घेऊ आणि मग आम्ही कार रेंटलकडे जाणार. आता आम्ही 60 कार रेंटलमध्ये आलेलो आहोत. हॅलो एव्हरीवन. सो आम्ही आलो आहे आता कॅफे महाराणीमध्ये. आम्ही आमची कार घेतली आणि आता आम्ही आत डिनर करायला आलो आहे. थोडं इथे हवा खूप गरम आहे पण प्लेझेंट आहे. वारा खूप छान आहे. हॅलो गाईज. आता डिनर झालेलं आहे कॅफे महाराणीमध्ये आणि ओव्हरऑल फूड वॉज गुड. आम्ही जे पेपर चिकन घेतलेलं त्याची स्पाइस लेवल छान होती आणि क्रीमी ग्रेव्ही होती. त्याच्यासोबत जो सॅफ्रन राईस घेतलेला तो पण खूप छान होता आणि एकदम सॅफ्रनचा मस्त फ्लेवर येत होता. तर तेही आम्हाला आवडलं. आणि नान घेतलेला तोही खूप सॉफ्ट होता आणि साईज क्वांटिटी खूप मोठी होती. सो आम्हाला ते खूप चांगलं वाटलं. तर आता आमची कार रेंट करून झाली आहे. सो आज मी BMW X3 घेतली आहे रेंट करून. द डॅशबोर्ड कसं दिसतंय आणि छान आहे गाडी ओव्हरऑल चालवायला. आम्ही चाललो आहोत हॉटेलवर. गाईज, आता आम्ही तुम्हाला आमची रूम दाखवणार आहे. सो फॉलो मी. सो इथे एंट्रन्सला एक मोठा मिरर त्यांनी ठेवला आहे. त्याच्याच ऑपोजिट इथे त्यांनी छोटंसं क्लॉजेट दिला आहे जिथे आपण आपले कोट्स वगैरे हँग करू शकतो, आपलं सामान वगैरे ठेवू शकतो. आणि इथे एक सेफ पण दिलेली आहे, छोटीशी सेफ पण आहे. आणि एक्स्ट्रा पिलोज आणि ब्लँकेट्स वगैरे दे हॅव गिवन हिअर. आयनिंग बोर्ड पण आहे. नेक्स्ट आता एंटर करूया आतमध्ये. सो इथे तुम्ही बघू शकता मस्त कॉफीचं स्टेशन बनवलेलं आहे आणि क्युरिकची कॉफी आहे विच इज व्हेरी पॉप्युलर इन US. तर ही सगळी इथे त्यांनी दिलेले आहेत पावडर्स आणि मग तुम्ही ते पावडर्स घालून कॉफी बनवू शकता. आणि इथे आईस बॉक्स वगैरे दिला आहे, थोडंसं स्टोरेज पण दिलं आहे. आणि नेक्स्ट मोठा टीव्ही दिला आहे. आय थिंक 65 इंच तरी असेल किंवा 55 तर डेफिनेटलीच आहे. आणि खूप स्टोरेज दिलं आहे. इथे खूप काही सामान ठेवू शकतोय. आता सध्या आम्ही आमचे कपडे वगैरे जे घालणार आहे नाही घालणार आहे ते सगळं स्टोर पण केलं आहे. आणि इथे एक मस्त फ्रीज दिला आहे, छोटासा क्यूट फ्रीज दिला आहे. सध्या आम्ही काही ठेवलेलं नाहीये बट वी कॅन स्टोर आवर कोल्ड ड्रिंक्स और वॉटर और वॉट एव्हर यू वॉन्ट. नेक्स्ट इथे मस्त असं छोटंसं डायनिंग सेक्शन किंवा तुम्ही तुमचं डेस्क पण बनवू शकता. इथे तो दिला आहे. 2 पीपल साठी सीटिंग पण दिली आहे. छान चेअर्स आहेत मस्त वाल्या. आणि मग इथे मस्त तुम्ही बघू शकता किती छान मिरर आहे. आणि दिस इज सच अ क्यूट लॅम्पशेड. तुम्ही बघू शकता की मस्त मिकी माऊस आहे इथे, कारण हे मिकी माऊसच रिसॉर्ट आहे अवलानी. अँड देन लेट्स गो टुवर्ड्स आवर बेड. इथे 2 मोठ्या क्वीन साईजच्या बेड्स आहेत आणि खूपच कम्फी बेड्स आहेत. आणि तुम्ही बघू शकता असं मस्त वुडन डेकोर आहे विच इज लुकिंग व्हेरी प्रिटी. आणि साईडला लॅम्प शेड्स आहेत दोन्ही साईडला आणि मिडल मध्ये पण लॅम्प शेड्स दिले आहेत. आणि इथे त्यांनी छान सॉकेट्स पण दिले आहेत. सो विच इज व्हेरी हँडी. आणि ते साईडला पण इथे सामान वगैरे आपण ठेवू शकतो. सो हे पण मला आवडलंय. आणि त्या साईडला पण सेम आहे. आणि मध्ये त्यांनी इथे पण थोडंसं स्टोरेज दिलेलं आहे. आणि ऍज युजल आपला फोन आहे आणि अलार्म वगैरे ठेवायला पण इथे आहे. आणि लेट्स गो टू द रेस्टरूम ना. बाथरूम मध्ये जाऊया. ओ लेट्स सी दिस. हे आमच्यासाठी त्यांनी असं करून ठेवलेलं विच इज व्हेरी क्यूट.
आणि त्यांनी आम्हाला हे सगळे पिन्स असे दिलेले, बिकॉज आम्ही वेडिंग अॅनिव्हर्सरी करतोय, तर 13 इयर्स कम्प्लीट झाले आहेत. सो त्यांनी आम्हाला हे स्पेशल पिन्स दिले आहेत. आणि प्रत्येक जणाला आम्हाला, बिकॉज वी आर 3 पीपल, सो आम्हाला प्रत्येकाला एक असा पिन दिलेला आहे. ओके, नाव लेट्स गो टू द वॉशरूम. सो तुम्ही बघू शकता इथे छान मोठा बाथरूम दिलेला आहे. इथे एक ह्यूज डीप बाथटब दिलेला आहे आणि सगळे टॉयलेटरीज दिलेले आहेत. बॉडी वॉश आहे आणि शॅम्पू कंडिशनर पण दिलेला आहे. आणि देर इज ऑल्सो रेग्युलर शॉवर आणि हँड शॉवर. हँड शॉवर इज रिअली हेल्पफुल, कारण जेव्हा आपल्यासोबत लहान मुलं असतात तर त्यांना आंघोळ घालायला एकदम इझी पडतं. आणि इथे त्यांनी टॉवेल्स हँग करायला जागा दिलेली आहे. आणि इथे असा मोठा मिरर दिला आहे विच इज व्हेरी प्रिटी. आणि तुम्ही बघू शकता इथे पण त्यांनी हँड सोप, बॉडी क्रीम साठी दिलेले आहेत सेक्शन्स. आणि हा एक छोटा मिरर पण दिलाय विच इज रिअली हेल्पफुल फॉर डुईंग मेकअप. आणि आपल्याला सगळं एकदम मायन्यूट डिटेल्स पण ह्याच्यात दिसतात. आणि हा स्पेशली मोठा मिरर विथ 2 लाईट्स, व्हेरी गुड. अँड नाव यू कॅन सी की इथे सेपरेट सेक्शन त्यांनी बाथरूम साठी दिलंय विथ अ डोअर विच इज रिअली गुड. म्हणजे जरी कोणी बाथरूम मध्ये गेलं आणि आंघोळ असेल, सो यु नो तुम्ही जस्ट क्लोज करून यूज करू शकता. हॅलो गाईज, तर कशा आहात तुम्ही? आज आमचा डे 2 आहे हवाईच्या ट्रिपचा. तर आज आम्ही जाणार आहोत एका रोड ट्रिपवर हवाईला. तर आम्ही काल जशी तुम्ही बघितली कार रेंट केलेली, तर आता ती कार घेऊन आम्ही एंटायर आयलँडवर फिरणार आहोत. सो आता फर्स्ट आम्ही क्विक काहीतरी ब्रेकफास्ट करू फ्रॉम द हॉटेल. दे हॅव बंच ऑफ हॉटेल्स. आणि आम्ही तिकडून एक रेस्टॉरंटमधून काहीतरी ग्रॅब अँड गो करू आणि मग डायरेक्टली जाऊ पार्किंगमध्ये आणि देन विल हेड टू द डे 2. हे गाईज, सो आता आम्ही आलो आहे वायनिया फॉल्सला. आणि आता जस्ट आम्ही एंटर झालो आहे, कार पार्क केली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही ॲडमिशनसाठी थांबलो आहे. इथे काय ते एंट्री फी आहे. इथून साधारण 1 माईल वॉकिंग आहे आणि आम्ही ते वॉकिंग करणार आहोत आता. आणि त्याच्यानंतर इथे थोडंसं त्यांनी खाली पार्किंगच्या तिथे फूडसाठी ठेवलं आहे. सो आम्ही आमचं हाईक झाल्यावर आम्ही इथे मोस्टली खाऊ किंवा नाही तर दुसरीकडे जाऊ. सो लेट्स चेक इट आउट. सो आता आम्ही फॉल्सचा एंट्रन्स केलेला आहे. इथे आम्ही तिकीट्स परचेस केली आहे. जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, तिकीट्सची प्राइसिंग आहे अडल्टसाठी अराउंड $25 आणि चाइल्ड अप टू 12 years इज $15. सो वन्स दॅट इज डन इट्स प्रिटी स्ट्रेट फॉरवर्ड. काही जास्त लाईन नव्हती आम्हाला. वॉकिंग आहे अराउंड 1 माईलपर्यंत. सो आता आम्ही जस्ट वॉक करतोय. खूप ऊन आहे आज इकडे आणि इट्स क्वाईट ह्युमिड ऑल्सो. फॉल्सच्या जवळ आणि हे तुम्हाला दिसतच असेल माझ्या मागे मस्तपैकी फॉल्स आहेत. आणि इथे तुम्ही फॉल्सच्या सोबत जे खाली पॉन्ड आहे तिथे जाऊन तुम्ही मस्तपैकी बाथ घेऊ शकता. इथे ते लाईफ वेस्ट पण देत आहेत आणि चेंजिंगसाठी पण खूप चांगली जागा आहे. सो लेट्स एन्जॉय. हे गाईज, तर आता आम्ही आलो आहे फॉल्सच्या जवळ आणि ॲज यू कॅन सी मागे मस्तपैकी फॉल्स आहेत आणि छान वाटतंय. वेदर पण छान आहे. सो वी आर जस्ट एन्जॉईंग अँड हॅव्हिंग फन. होप यू ऑल्सो एन्जॉय. सो गाईज, आता आमचा ही फॉल्सची ट्रिप झालेली आहे. सो नाव विल हेड टू इदर हॅव्हिंग अवर लंच. आता आम्हाला बघायला लागेल ऑप्शन्स काय आहेत लंचसाठी. काय हे गाईज, हाऊ आर यू? तर आम्ही आता आलो लंच करायला. आम्हाला इथेच क्लोजेस्ट मिळाला पिझ्झा हट. सो पिझ्झा हटमध्ये आम्ही एक व्हेजी पिझ्झा घेतला आहे आणि मी दाखवू शकतो कसा दिसतोय. तर फार छान आहे पिझ्झा. खूप व्हेजीज आहेत, थिंक क्रस्ट आहे आणि पेस्टो घातलाय. बट ओव्हरऑल टेस्ट इज व्हेरी नाईस. वी एन्जॉईंग.
हॅलो गाईज, तर आता आम्ही चाललो आहोत हलोना ब्लो होलला आणि इट्स लाईक अ सिनिक स्पॉट. आणि तिथे जाताना आम्हाला एक असाच छोटासा स्पॉट दिसला जिथे आम्ही पार्क केली गाडी आणि तिथे बेसिकली कोकोनट्स विकत आहेत. तर आपण जाऊया आणि बघूया इकडचे कोकोनट्स कसे आहेत. कसं वाटलं कोकोनट वॉटर? छान आहे, गोड आहे आणि केवढा मोठा आहे. एवढा मोठा कधी ट्राय नाही केलाय कोकोनट. नाईस, बट स्वीट वॉटर. स्वीट वॉटर हा Nice, चांगलं आहे, nice, टेस्ट nice, आहे nice. चांगलं आहे. हे एव्हरीवन, सो आज आमचा डे 3 सुरू झाला आहे हवाई ट्रिपमध्ये आणि आता आम्ही सकाळी सकाळी आलो ब्रेकफास्ट करायला अवलानीच्या रिसॉर्टमध्ये. आणि इफ यू कॅन सी बिहाइंड खूपच छान ॲटमॉस्फिअर आहे आणि मागे तुम्ही बघू शकता की किती मस्तपैकी समुद्र दिसतोय आणि नारळाची झाडे आहेत. वेदर खूप छान आहे. काय काय घेतलेस तू आज स्नेहा? मी हे क्यूट असे मिकीचे वॉफल्स घेतले आहेत आणि विथ दॅट देर आर सम फ्रूट्स, बेरीज आहेत आणि स्क्रॅम्बल्ड एग घेतलं आहे विच इज विथ सम क्रीम ऑल्सो ऑन द साईड. आणि आपण एक कॉफी घेतलेली आहे, स्पेशल कॉफी आहे अवलानी स्पेशल विच इज मॅकेडेमिया नट्स. सो आता आम्ही एन्जॉय करतो आमचं लंच. हे गाईज, आता आमचा ब्रेकफास्ट झाला आहे आणि आता आम्ही जस्ट पूलच्या जवळ आलो आणि जस्ट चिल करतो. इथे सगळं मस्त वेदर आहे आणि मस्त थोडे थोडे रील्स बनवले आम्ही आता. आणि आता जस्ट हँगआउट करणार आहे थोड्या वेळाने आणि मग रूमवर जाऊ. सी यू गाईज. हाय गाईज, तर आम्ही आता आलो आहोत लंच करायला खाली रेस्टॉरंटमध्ये आणि आम्ही ऑर्डर केलं आहे चिकन क्लब सँडविच आणि त्याच्यासोबत थोडेसे फ्रेंच फ्राईज. तुम्ही बघू शकाल किती क्वांटिटी आहे, खूप छान क्वांटिटी दिली आहे आणि चिकन पण खूप ॲड केलं आहे त्यांनी. फ्रेंच फ्राईज पण खूप छान दिसत आहे तिकडे आणि त्याच्यात ॲव्होकाडो घातलं आहे, लेटेस आहे, टमॅटो आहे, तर खूप छान दिसतं आहे ते. आणि आम्ही ऑल्सो ऑर्डर केले आहेत चिकन स्ट्रिप्स, ॲपल पीसेस, हे मावीचे चिप्स आहेत आणि ऑनेस्टचा ॲपल ज्यूस आहे. सो खूप छान वाटतं आहे आणि आता आम्ही खाणार आहोत. बाय. हे गाईज, कसे आहात तुम्ही? तर आम्ही आता आलो आहे इथे पूलमध्ये. मस्त हॉट पूल आहे इकडे आणि मी तुम्हाला दाखवतो की कसं दिसतं आहे हा पूल. सो तुम्ही बघू शकताय की आता मस्त हा पूल आहे आणि गरम पूल आहे अगदी. इफ यू कॅन सी वरती रॉक्स आहेत आणि हे केवसारखं बनवलं आहे. तर खूपच छान वाटतं इथे बसायला, एकदम काम आणि क्वाईट. आणि समोर तुम्हाला बघ दिसतच असेल एक आणखीन एक पूल आहे, सो विच इज ऑफ लाईक रेग्युलर वॉटर, थंड पाणी आहे त्याच्यात. पण आम्ही ज्या पूलमध्ये आहोत ते हॉट वॉटर आहे आणि समोर तुम्हाला दिसतच असेल मस्त ट्रीज आहेत आणि रिसॉर्ट आहे.
हे गाईज, तर आम्ही आता इव्हनिंगला डिनर करायला आलो आहे. आम्ही हॉटेलमधून थोडंसं 5 मिनिट्स अंतरावर एक कॉम्प्लेक्स आहे तिथे आलो आहे आणि तिथे आम्हाला खूप रेस्टॉरंट्स दिसले आणि त्यातला आम्ही एक रेस्टॉरंट चूज केलं ज्याचं नाव आहे 808 ड्राफ्ट. आणि हे बेसिकली लाईक बार सारखं आहे. लाईक यू हॅव लॉट ऑफ ड्रिंक्स आणि स्पोर्ट्स इव्हेंट्स वगैरे असतात. अशा टाईपचं हे बार कम रेस्टॉरंट आहे. सो आम्ही इथे एक पिझ्झा ऑर्डर केला आहे, पेस्टो पिझ्झा. इट्स लुकिंग अमेझिंग. आता आम्ही आलो आहे वेट अँड वाईल्ड वॉटर पार्कमध्ये. हा त्या वॉटर पार्कचा एंट्रन्स आहे आणि आता आम्ही आत चाललो आहे टू टेक सम नाईस राईड्स. वॉटर स्लाईड्स वगैरे आहे. तर इथून स्ट्रेट एंटर करायचं आणि वन्स यू एंटर तिथे तुमचे प्रीपेड जर तिकीट्स असतील तर तुम्ही तिकीट्स जस्ट तिथे स्कॅन करू शकता आणि तिथे चेकिंग होतं आणि देन यू कॅन एंटर. जर तुम्ही तिकीट्स परचेस नसतील केल्या तर तुम्ही इथून या बूथमधून समोर जे दिसत आहेत तिथून तुम्ही तिकीट्स परचेस करू शकता. जनरल ॲडमिशन इज $65 आणि ज्युनियर्सना आहे $55 आणि सीझन पासेस पण अवेलेबल आहेत जर तुम्हाला घ्यायचे असतील तर. आणि पार्किंग ह्याच्यात इन्क्लुडेड आहे. सो आता मी लॉकर शोधतोय. त्यांच्याकडे जस्ट एंट्री झाली, गर्दी पण नाही आहे. सो वी विल जस्ट प्लेस आवर स्टफ इन द लॉकर्स आणि मग आम्ही राईड्सकडे जाणार आहोत. सो विल सी यू सून. सो हे आहेत लॉकर फॅसिलिटी वेट अँड वाईल्ड वॉटर पार्कची. आणि जसं तुम्ही बघू शकता खूप लॉकर्स अवेलेबल आहेत आणि रेंट करायला इथे एक किऑस्क आहे जिथे तुम्ही पे करून रेंट करू शकता. गाईज, कसे आहात तुम्ही? तर आता आम्ही आलो आहोत बीचवर. वेट अँड वाईल्डमध्ये एक बीच राईड आहे ज्याच्यात खूप मोठे मोठे वेव्ज आहेत आणि तुम्हाला दिसेलच या वेव्जमध्ये ह्या वेव्ज लाईक पर आवर चालू होतात आणि खूप मोठ्या मोठ्या वेव्ज येतात आणि तुम्हाला फ्लोटी प्रोव्हाइड केली जाते आणि जस्ट द वेव्ज आर व्हेरी व्हेरी ॲग्रेसिव्ह. तर तुमच्या अंगावर सगळं पाणी जातं, केसांवर सगळं पाणी जातं. सो आता आम्ही जस्ट ती राईड कंप्लीट केली अँड इट वॉज लाईक अन अमेझिंग एक्सपिरियन्स. सो तुम्ही जर कधी इथे याल तर ही राईड ऑफकोर्स डेफिनेटली करा. आणि तुम्हाला बघता येत असेल इथून व्ह्यू पण खूप छान आहे. मी आता व्ह्यू दाखवतो तुम्हाला. वरती सगळ्या राईड्स दिसत असतील तुम्हाला आणि मागे पण इथे बघाल तर खूप राईड्स आहेत. सो यू विल एन्जॉय. आणि आता आमच्या ह्या राईड्स झाल्यावर आम्ही मोस्टली लंच करायला जाऊ. लंचमध्ये मोस्टली अमेरिकन फूडच आहे. लाईक यू विल हॅव चिकन स्ट्रिप्स, फ्रेंच फ्राईज, पिझ्झा, थिंग्स लाईक दॅट. सो आम्ही मोस्टली सिलेक्ट करू त्याच्यातलं एक गोष्ट आणि मग आम्ही खाऊ. सो आय होप यू आर एन्जॉईंग द ब्लॉग. इफ यू आर एन्जॉईंग प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द व्हिडिओ. इट जस्ट मोटिवेट्स अस to make more videos for you all. Guys, तुम्ही बघू शकता इथून ह्या स्लाइड्स आहेत. खूप मोठ्या मोठ्या स्लाइड्स आहेत. इकडे एक ब्लू कलरची स्लाइड आहे. तिथे एक समोर दिसते ती ग्रीन आहे आणि त्याच्या बाजूला ते आहे जे मोठं दिसतंय ते टॉर्नेडो. आणि ह्या सगळ्या स्लाइड्स खाली येतात इकडे आणि खूप ब्युटिफुल आहे हे वॉटर पार्क. हायली रेकमेंडेड. आणि इथे जर तुम्ही बघू शकता तर इथे सर्फिंगसाठी पण जागा दिली आहे. सो इफ यू आर इंटरेस्टेड इन सर्फिंग यू कॅन कम हिअर आणि सिम्युलेटेड सर्फिंग करू शकता. यू मस्ट हॅव सीन इकडे तो एक माणूस ट्राय करतो सर्फिंग करायचं. खूप स्ट्रॉंग करंट्स आहेत. सो सर्फिंग ज्यांना आवड असेल ते येऊन इथे करू शकता.
इथे तुम्ही बघत असाल हवाईमध्ये खूप कोंबड्या दिसतील तुम्हाला आणि व्हेरियस कलर्सच्या कोंबड्या आहेत. खूप इंटरेस्टिंग वाटलं इथे एवढ्या सगळ्या कोंबड्या बघून. एकदम इंडियाची आठवण आली. सो आता आमचं सगळं झालेलं आहे आणि वी आर हेडिंग बॅक टू हॉटेल. हॉटेलवर गेल्यावर आम्ही परत एकदा पूलमध्ये जाणार आहोत आणि थोडं एन्जॉय करून चिल करणार आहोत आणि मग लेटर ऑन डिनर करणार आहोत. सो हे गाईज कसे आहात तुम्ही. तर आज आम्ही आता इव्हनिंग झालेली आहे आणि आम्ही डिनरला आलेलो आहोत अवलानीच्या ऑफ द हुक रेस्टॉरंटमध्ये. सकाळपासून छान आमचा डे झाला. आम्ही वेट अँड वाईल्ड वॉटर पार्कमध्ये गेलो आणि नंतर पूलवर गेलो आणि आता आम्ही फ्रेश होऊन आलो आहे आमच्या रूमवरून आणि आता आम्ही डिनरला बसणार आहोत. हे गाईज, तर आम्ही आता ऑफ द हुक रेस्टॉरंटमध्ये डिनर करायला आलो आहे आणि ही डिश आम्ही ऑर्डर केली आहे चिकन बुकिटिनी आणि त्याच्यामध्ये बेसिकली इट्स नूडल्स विथ सम वेजीज, पेस्टो सॉस विथ अ ब्रेड आणि आम्ही स्पायसी करण्यासाठी चिकन पण आहे आणि स्पायसी करण्यासाठी आम्ही त्यांना थोडंसं रेड पेपर्स मागवलेत आणि त्यांना गार्लिक ऑन द साईड सांगितले सो दॅट चांगला गार्लिकी फ्लेवर येईल. हे गाईज कशा आहात तुम्ही. तर आज आम्ही आलो आहोत डे 4वर आणि आता आम्ही लंच करायला आलो आहोत. आम्ही आता एक पास्ता घेतला, चिकन पास्ता. चांगला होता खूप. आणि सकाळी आम्ही थोडंसं बीचवर गेलेलो, तिथे आम्ही थोडंसं फोटोशूट केला, थोड्याशा रील्स बनवल्या आणि आता आम्ही जातो आहे परत रूमवर. मग आम्ही फ्रेशन अप होऊन दुपारी 4:30ला आमची एक बोट क्रूज आहे जी आहे वायकिकीमध्ये. सो वी हॅव टू गो ऑल द वे टू वायकिकी फ्रॉम कापोली आणि साधारण 40-45 मिनिट्सच्या अंतरावर आहे. सो आपण तिकडे जाऊ आणि बघू ती बोट क्रूज कशी आहे. ओके, सी यू गाईज. हे गाईज कसे आहात तुम्ही. तर आमचा आज लास्ट डे आहे फॉर द हवाई ट्रिप आणि आम्ही आता हेड करणार आहोत बॅक टू सॅन फ्रान्सिस्को इन द आफ्टरनून. तर आता मॉर्निंगमध्ये आम्ही जस्ट ब्रेकफास्ट केला. खूप छान ट्रिप होती ही अँड आय विल हायली रेकमेंड अवलानी रिसॉर्ट. तुम्ही जर इथे प्लॅन करणार असाल नेक्स्ट टाइम तुमची ट्रिप तर डेफिनेटली कीप दिस ऑन युअर लिस्ट and see if you can get a booking. Overall the experience was very nice. इथे एक complete experience मिळतो. मस्त छान बीच होता. नंतर तिथे एक रिसॉर्ट स्टाईल लिव्हिंग आहे. बेसिकली तुम्हाला जे वॉटर पार्क आहे, मिनी वॉटर पार्क आहे, खूप रेस्टॉरंट्स आहेत आणि एक्सपिरियन्स वॉज अमेझिंग. सो तुला कसं वाटतं स्नेहा? सो मला पण खूप छान वाटलं इथे येऊन बिकॉज इथे कसं समोरच बीच आहे आणि मल्टिपल पूल्स आहेत अँड दे ऑल्सो हॅव मल्टिपल रेस्टॉरंट. सो इथे जर आपण आलो तर बाहेर जाण्याची पण गरज नाही आहे आणि ऑपोजिट द स्ट्रीट स्टारबक्स पण आहे आणि दुसरे रेस्टॉरंट्स आहेत. सो आय थिंक वन्स वी लँड हिअर एव्हरीथिंग इज इन वन प्लेस. सो परफेक्ट प्लेस फॉर किड्स अँड फॉर अडल्ट्स. हे गाईज, सो तुम्हाला आमचा हा ब्लॉग खूप आवडला असेल. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आमचं एक करस्पॉन्डिंग इंस्टाग्राम चॅनल आहे, त्याच्यावर पण आम्ही खूप फोटोज अपलोड करणार आहोत. तर तुम्ही प्लीज त्याच्यावर जा, लाईक करा, कमेंट आणि शेअर करा
तुम्ही जितका लाईक कमेंट करता तितका आम्हाला प्रोत्साहन मिळतं आमचा नेक्स्ट व्हिडिओ आणि ब्लॉग बनवायला आणि अपलोड करायला. सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय.